ठाणे जिल्ह्यातील आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील पक्षकारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समाधान समारोह 2026 अंतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात सहभाग होण्याचं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानं केलं आहे. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे समाधान समारोह 2026 अंतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे RD सावंत यांच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील संबंधित पक्षकारांना तडजोडीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत संबंधित पक्षकारांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून तडजोडीपूर्व चर्चा करण्यासाठी ठाण्यातील न्यायसेवा सदन इमारतीमध्ये प्रत्यक्ष किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे परस्पर सामंजस्यानं वाद मिटवून प्रकरणं जलद गतीनं निकाली काढण्यास मदत होणार असल्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव RS पाजणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ठाणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांनी समाधान समारोह 2026 या विशेष लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. 21, 22 आणि 23 ऑगस्टला माननीय सर्वोच्च न्यायालयात समाधान समारोह या नावाने विशेष लोक अदालत आयोजित केले आहे. या लोक अदालतमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ज्या पिटिशन आहे त्यामधील पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट यांना नोटीस काढून आपण इथे बोलावून घेतो आणि त्यांना प्री सिटिंग घेऊन मीडिएटरच्या माध्यमातून त्यांना लोक न्यायालयामध्ये त्यांच्या केसेस ठेवण्यासाठी आणि सेटलमेंट करण्यासाठी आपण त्यांना तयार करतो. आणि जर त्यांनी संमती दिली आणि लोक अदालतमध्ये त्यांची प्रकरणं निकाली काढण्यास त्यांनी इच्छा दर्शवली तर आपण त्याप्रमाणे त्यांचं कन्सेंट फॉर्म आणि सेटलमेंट फॉर्म भरून ते माननीय हायकोर्टाला पाठवतो आणि माननीय हायकोर्ट ते प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाला पाठवते. आणि 21, 22 आणि 23 ऑगस्टला ज्या पिटिशनरनी आणि रिस्पॉन्डंटनी संमती दिली आहे लोकन्यायालयात प्रकरणं ठेवण्याची त्यांना आभासी पद्धतीने इथून आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाशी कनेक्ट करून देऊ आणि ते कन्फर्म केलं जाईल की त्यांनी खरंच संमती दिली आहे नाही दिली आहे आणि त्यानंतर ते प्रकरणे निकाली काढण्यात येतील. तर या संदर्भात मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपापली प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे विशेष लोक अदालत आयोजित केले आहे त्यामध्ये निकाली काढण्यासाठी DLSA ठाणेशी संपर्क करावा. ते आभासी पद्धतीने पण जॉईन होऊ शकतात आणि प्रत्यक्ष पण आमच्याशी संपर्क करू शकतात जेणेकरून आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून दोन्ही पक्षांना न्याय मिळेल आणि प्रकरणं लवकर निकाली निघून वेळ आणि पैसा वाचेल. सध्या ठाणे ते देवगड या मार्गावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकर व्यवसाय करणारे तसंच कोकणात ये जा करणारे चाकरमानी प्रवास करत आहेत. या मार्गावर थेट ST बस सेवेची सुविधा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे ठाणे ते देवगड थेट ST बस सेवा सुरू करावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. या मागणीची तात्काळ दखल घेत ST प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बस फेरी त्वरित सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेत. आमदार फाटक यांनी याबाबत एक निवेदनही दिलं आहे. त्यात त्यांनी ठाणे ते देवगड या मार्गावर बस सेवा नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं. ठाणे ते देवगड थेट ST बस सेवा सुरू करावी अशी नागरिकांची मागणी आहे. या बसमुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचून त्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येईल आणि कोकणातील नागरिकांना या सेवेचा मोठा लाभ होईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं उद्दिष्ट हे राज्यातील जनतेला नियमित आणि कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणं आहे. नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ठाणे ते देवगड अशी नवीन ST बस सेवा सुरू करण्याबाबत योग्य ते सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं. आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून निवेदनाद्वारे जी मागणी केली गेली याची तात्काळ दखल घेत परिवहन मंत्र्यांनी आता त्यानुसार ठाणे ते देवगड ST बस सुरू केली जाणार आहे. या नव्या बस सेवेचा फायदा अनेक प्रवाशांना होणार आहे.
दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. टीईटी पेपर फुटीवरून ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध आंदोलन. टीईटी पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं. शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या या आंदोलनात पेपर फुटी मागील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. टीईटी पेपर फुटी प्रकरणावरून ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली. शासकीय विश्रामगृहाबाहेर आंदोलन करत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वारंवार पेपर फुटीच्या घटना घडत असल्याने सरकारने प्रभावी धोरण राबवून परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसंच पेपर फुटीमागे असलेल्या सर्व संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. सर्वांना नमस्कार. शांतनू बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना दररोजच घडत आहेत आणि शिक्षण क्षेत्राला हादरा बसवणाऱ्या घटना त्यांमध्ये वैशिष्ट्यानं घडत आहेत. स्पेसिफिकली आपण नीट पेपर लीकची चर्चा करत होतो. आपण मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या परीक्षा फुटीच्या प्रश्नपत्रिका फुटीची चर्चा करत होतो. परंतु आपल्याच ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये TETच्या परीक्षा फुटल्या. आजवर विद्यार्थ्यांची परीक्षा फुटायच्या, आता परीक्षा सेट करणाऱ्यांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका फुटत आहेत. आणि या सगळ्याच्या आडानं काही राष्ट्रविघातक घटक या सगळ्याला नाचवण्याचं, परीक्षा पद्धतीला, विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेला नाचवण्याचे सुद्धा प्रयत्न करत आहेत का, अशी चिंता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला वाटली. आणि म्हणून विद्यार्थी परिषदेनं आज ठाण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून निषेध निदर्शनं केली. येत्या काळामध्ये ह्या पेपर फुटीच्या सारखे प्रकरणं परत उपजणार नाहीत आणि त्या सर्वांसोबतच दोषी घटकांवर, व्यवस्थांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, कारवाई व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं या परीक्षार्थींना लवकरात लवकर पुन्हा फेरपरीक्षांच्या तारखा डिक्लेअर व्हाव्यात आणि ह्या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शाश्वत उपाययोजना शासनाकडनं, व्यवस्थांकडनं राबविल्या जाव्यात. त्यासाठी विद्यार्थी परिषद म्हणून योग्य ते, अपेक्षित ते सर्व सहकारी विद्यार्थी परिषदसुद्धा करायला तयार आहे, असं हमी देणारं आणि आपल्या भावना व्यक्त करणारं, विद्यार्थ्यांचा आक्रोश व्यक्त करणारे निषेध निदर्शनं आज विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ठाण्यामध्ये झाली. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं. आपलं नाव? शांतनू बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. ठाण्यातील SRA अधिकारी बिल्डर धार्जेने आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला संशय. ठाण्यातील SRA प्रकल्पात रहिवाशांवर वर्षानुवर्ष अन्याय होत असून विकासकांवर कारवाई होत नसल्यामुळे ठाण्यातील SRA कार्यालयातील अधिकारी रहिवाशांसाठी काम करतात की ते बिल्डर धार्जिणे आहेत असा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करत या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या खासगी मालमत्तेचीही चौकशी करावी अशी खळबळजनक मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली. ठाणे शहरात अनेक SRA प्रकल्प सुरू आहेत, परंतु 10 वर्ष तेथील रहिवाशांना हक्काची घरं मिळत नाहीत. विकासकांकडून त्यांना घरभाडे मिळत नाही. विक्रीची इमारत आधी पूर्ण करून त्यातील सदनिकांची विक्री केली जाते.
मूळ रहिवाशांना मात्र घरांसाठी हेलपाटे मारावे लागतात. लुईसवाडीतील साई आनंद गृहनिर्माण संस्था आणि अजिंक्य महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था 10 वर्षांपूर्वी स्थापन झाल्या आहेत, मात्र अद्याप तेथील रहिवाशांना घरं मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे संबंधित विकासकांनी आवश्यक तरतुदी पूर्ण केल्या नसल्याने ते विकासक म्हणून पात्र देखील नाहीत. खोटे दस्तावेज, असुरक्षित कर्ज यामुळे धोक्यात आलेले प्रकल्प आणि विकासकांची गुन्हेगारी ठाण्यातील एसआरए अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न आमदार केळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केलाय. प्रमोटर आणि सल्लागारही विकासकांचे भागीदार असल्याने रहिवाशांना न्याय मिळणार कसा? झोपडपट्टीधारकांना देशोधडीला लावण्याचं काम अधिकारी आणि विकासक करत असल्याचा आरोपही केळकर यांनी केला. ठाणे शहरात असलेल्या एसआरए कार्यालयातील सीईओ ठाणे महापालिकेतही वरिष्ठ अधिकारी आहेत. राज्य सरकारने लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांचा बट्ट्याबोळ केला. ठाण्यातील एसआरए अधिकाऱ्यांचं विकासकांशीच लागेबंदे आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला असून या कार्यालयाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या खासगी मालमत्तेचीही चौकशी करावी, म्हणजे त्यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस येईल, अशी मागणी केळकर यांनी केली आहे. ठाण्यातील वागळे स्टेट पोलीस ठाण्याजवळ प्रशांत कॉर्नर परिसरात आज सकाळी एक झाड कोसळून 11 वाहनांचं नुकसान झाले. या घटनेत ऑफिसला पायी जात असलेले 52 वर्षीय पवन झा यांच्या डोक्याला आणि छातीला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्रगती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, प्राधिकरण विभाग आणि वागळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पडलेलं झाड हटवण्यात आलं असून वाहतूक नियंत्रण करण्यात येत आहे.